कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिक सुविधा केंद्रामधील अनेक अधिकारी कर्मचारी एसआयआरच्या कामाला गेले असल्याने या ठिकाणी अनेक ठिकाणी रिकाम्या खुर्च्या दिसून येत आहेत। मी सध्या उभा आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या ज्या आहेत त्या या ठिकाणी रिकामे जे आहेत ते दिसून येत आहेत। एकंदरीत पाहिलं गेलं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर नागरिक जे आहेत या ठिकाणी जन्ममृत्यू दाखल्याचे फॉर्म वितरण असेल किंवा इतर कामं असतील ही कामं घेऊन या ठिकाणी सगळे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येतात। मात्र आपण ज्या पद्धतीने पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून SIRचे काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि यासाठी याच नागरिक सुविधा केंद्रामधील अनेक कर्मचारी जे आहेत ते कामासाठी गेलेले आहेत। त्यामुळे अनेक नागरिकांना या ठिकाणी तात्काळात उभं राहावं लागतं, तासोन तास अधिकाऱ्याची वाट पाहत इकडे थांबायला लागतात। आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा तुम्ही किती वाजता इकडे आलेत आणि जे SIRच्या कामासाठी अधिकारी गेलेत काही लोकांना उभं राहावं लागतंय, काय सांगाल? अधिकाऱ्याची खुर्ची काय स्लो आहे, काम स्लो आहे, बहुत स्लो आहे, एकदम स्लो आहे काम। आपण पाहिलं की या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे कर्मचारी जे आहेत ते SIRच्या कामासाठी बाहेर गेले। त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मुख्य इमारतीमधले नागरिक सुविधा केंद्र असेल त्याचबरोबर अनेक वार्ड असेल त्या सगळ्याच वॉर्डमध्ये हीच परिस्थिती आहे। त्यामुळे सध्या तरी या ठिकाणी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कुठली तरी व्यवस्था करावी जेणेकरून नागरिकांना तात्काळात उभं राहावं लागणार नाही, अशी मागणी जी आहे ती सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन चेतन निर्मलसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।